आणि त्यांच्या सगळ्या चमूच्या माध्यमातून आज टिळक भवनमध्ये दिलीप माने साहेबांचा प्रवेश आम्ही घेण्याचा निर्णय केला आणि आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश आम्ही इथं घेतलेला आहे. आणि मी दिलीप माने साहेबांना विनंती करेन की आपण याचे संबोधन करा. शहर काँग्रेस कमिटीचे सोलापूरचे अध्यक्ष आमचे मित्र जिल्हाध्यक्ष पवार साहेब, त्यांचे सर्व सहकारी, माझ्यावर आलेले सर्व विचारपीठावरील सर्व आमचे सहकारी, तालुक्यातून मतदारसंघातून आलेले सर्व सोसायटी चेअरमन, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी, सर्वजण आम्ही आजपासून त्याच्या जनापासून आम्ही काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली. मला प्रवेश दिला आदरणीय अध्यक्ष साहेबांनी, त्यांचाही आभार मानतो. आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम करायचं. आपली जी सोलापूर लोकसभाची जागा आहे, आमच्या सहकारी मित्र शिंदे यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडने निवडून देऊन अतिशय वातावरण आमच्या सोलापूर करतो, आमच्या मतदारसंघापुरतं मी बोलतो. आजही सांगतो फडणवीस शिंदे साहेबांचा नक्की विजय आहे. त्यांचा आज काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांचं मी आज देशामध्ये जी तानाशाहीची जी सरकार आहे, नरेंद्र मोदीचं भाजप रूपी जे सरकार आहे, या सरकारचं नायनाट करणं आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हा संकल्प घेऊन आज दिलीप माने साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आता ही सुरुवात आहे. आजपर्यंत भाजपने दबाव आणून, ईडीचा दाग दाखवून अनेक काँग्रेसच्या त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यामध्ये त्यांना यश आलं, पण त्याचा उपयोग काहीच पडत नाही. महाराष्ट्रामध्ये आज या पहिल्या फेजच्या निवडणुका पूर्व विदर्भात होऊ घातलेल्या 5 जागेवर स्वतःहून परत त्यांचा निर्णय घेतला त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर बसून, आणि त्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसशिवाय पर्याय नाही. असा एक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आज प्रदेश काँग्रेसने त्यांना काँग्रेसमध्ये घेतलं. आणि आपण सगळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या सभागृहामध्ये आला. मी नाना भाऊंचं मनापासून आभार प्रदर्शित करतो की ते विदर्भात होते, तिथून ह्या प्रवेशासाठी ते इथं आले, त्याबद्दल आणि जसं दिलीपरावांनी सांगितलं तसं निवडणुका सगळ्यात उत्तर आणि दक्षिण याच्यामधलं प्रतिनिधित्व करतात. पण त्यांना काय असं एक लिमिटेशन नाही, ते संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे ते नेते आहेत. मला वाटतं की एक अतिशय चांगल्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नॉमिनेशन फॉर्म भरताय, अशा वेळेस आणि श्री दिलीपरावांनी हा
निर्णय घेतला त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो. कारण बऱ्याच वेळेस प्रणितीला देखील BJPमध्ये या म्हणून सांगण्यात आलं. आता प्रणिती ही कोणाची मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे आम्ही काँग्रेस सोडून कुठे जाणार नाही, मेलो तरी कुठे जाणार नाही. ते नाना भाऊ प्रत्येक वेळेस आम्हाला सहयोग देतात. मी जे त्यांना विनंती करतो पक्षाच्या भल्या करतात ते त्वरित त्याची कारवाई करतात. आज दिलीपरावांचा इथं प्रवेश झाला आणि त्यांनी सांगितलं की आजपासून काम करायचं, पण हे सगळं कृतीत आणताना किंवा नुसत्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहता कामा नये. तुमचे सगळे नातेवाईक आजूबाजूला आहेत, मला माहिती आहे, तिथेही सगळ्यांना जाऊन तुमच्या संस्था आहेत सगळ्यांना जाऊन कळवलं पाहिजे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे. आपल्याला दिलीपराव मनापासून मी शुभेच्छा देतो. काँग्रेस पक्षामध्ये ते आपल्या स्वघरी येत आहेत, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे. असे आमचे दिलीप माने साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा आमचे नंदकुमार पवारजी, माजी महापौर एमगडेजी, आमचे सरकारी सुरेश सासापुरे साहेब, वंचितचे माळे साहेब, वंचितचे माळे साहेब.